तर नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये काँग्रेसमध्ये वेगळंच नाराजी नाट्य रंगलंय। माजी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत। भाजपची सुपारी घेऊन बुटीबोरीमध्ये पंजा गोठवला असा घणाघाती आरोप केला जातोय। एवढंच नाही तर केदार मनमानी कारभार करतात अशी तक्रार थेट राहुल गांधींकडे करण्यात आली आहे। पक्षाची सध्याची अवस्था बघता कारवाई होईल की नाही असा प्रश्नही विचारला जातोय। पाहूया। नागपूर ग्रामीण काँग्रेसमधली प्रचंड गटबाजी चव्हाट्यावर येणं सुरूच आहे। गेल्या आठवड्यात वाडीमध्ये 200च्या वर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सदस्यपदाचे राजीनामे दिले। या सर्वांनी नाराजीचं खापर एकाच नेत्यावर फोडलंय, ते म्हणजे माजी मंत्री सुनील केदार। सुनील केदारनी तुम्हाला देखील मजबूर केलं पक्ष सोडायला? 100% त्यांनीच मला मजबूर केलं, नाही तर आम्ही निष्ठावान काँग्रेसचेच आहोत। आम्ही 2 पिढी आज काँग्रेसमध्ये तेव्हा होतो माझ्यापासून। तर मला सातत्याने हे जाणवत होतं का आम्हाला कुठेतरी बाजूला करणं किंवा साईडलाईन करणं, फक्त लोकसभा आणि विधानसभेपुरतं आम्हाला त्यांनी पकडायचं आणि काम करून घ्यायचं। पण जेव्हा कार्यकर्त्याची निवडणूक आली तर तिथं गटाचं राजकारण करायचं। सुनील केदार यांनी भाजपची सुपारी घेऊन बुटीबोरीत पंजा गोठवला असा गंभीर आरोप माजी महासचिव मुजीब पठाण यांनी केलाय। त्यांनी थेट राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केदारांविरोधात तक्रारीचं पत्रही पाठवलंय। आमचं तर एकच मागणं आहे की सुनील केदारला पक्षातून काढा। हे जे गटबाजी करून राहिलं ना, सगळ्यात पहिले त्याला पक्षातून काढा, हे गटबाजी थांबवण्यासाठी। कारण नाही तर पूर्ण कामठीकणांमध्ये का झालं, कामठीमध्ये का झालं माहीत आहे, मौदामध्ये का झालं माहीत आहे, रामटेकमध्ये का झालं माहीत आहे, वाडीमध्ये का झालं माहीत आहे, उमरेडला मायनॉरिटीची तिकीट नाही दिली, बुट्टीबुरीला हे सगळं पूर्ण वाटोळा केलेला आहे या सुनील केदारना। गटाचं राजकारण करतेवेळी केदार साहेबांना पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते नको आहेत। त्यांना त्यांच्या गटाचे आणि त्यांच्या मागे मागे धावणारे कार्यकर्त्यांची त्यांना गरज आहे। म्हणून ते पक्ष संपवण्यासाठी गटा आणि पक्षाचं इमानदारीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय करून गट मोठा करायचा हा त्यांचा दृष्टिकोन आहे। आणि यामुळे पक्ष रसातळाला चाललेला आहे। आता पक्ष वाचवायचा असेल तर निष्पक्ष काम करणारा माणूस असला पाहिजे। कार्यकर्त्यांची भांडणं असतील तर नेत्यांनी मिटवली पाहिजे, परंतु नेतेच कार्यकर्त्यांना आपसामध्ये भांडवण्याचं काम करत आहे, त्याच्यामुळे पक्ष लयास चाललेला आहे। काँग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केलं, मर्जीतील कार्यकर्त्यांना बोलवून मुलाखती घेतल्या। नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे 4 उमेदवार असताना एकालाही एबी फॉर्म नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी दिली। वाडीमध्ये काँग्रेसला डावलून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील इच्छुकाला एबी फॉर्म दिला। मग या संदर्भात आम्ही थेट सुनील केदार यांनाच गाठलं, मात्र त्यांनी पक्षांतर्गत गटबाजीवरती मौन बाळगणं पसंत केलं। त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा काहीही न बोलता ते निघून गेले। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार भाऊ, एक विषय, बंडखोरांना कशा प्रकारे तुम्ही शांत करा? काही ठिकाणी बंडखोर झाले तर शांत करण्याचा एक प्रयत्न काँग्रेसकडनं कशा प्रकारे? तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून तुमचं मी घेतो त्यांचं तुमचं पण ना, काही पक्ष सोडून जा त्याबद्दल काही बरं एक भाऊ सुनील केदार बोलायला तयार नसले तरी त्यांचे खंदे समर्थक रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी पक्षातील विरोधकांना उत्तर दिलंय। आमच्या पक्षामध्ये काही तत्व असे आहे की जे आम्हाला डिस्टर्ब करण्याकरता निरंतर लोकसभेपासून आपण बघितलं असेल ते काम करत असतात। त्यांचे काम त्यांनी करावं, आम्ही आमचे काम करत आहोत। जी एक फळी असते सर्व पक्षामध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तर निगेटिव्ह फळी आहे, त्यांना काँग्रेस विजय झाला नाही पाहिजे, काहीतरी सुपारी घेऊन काम करणारे लोक असतात सर्व पक्षामध्ये। तसेच आमचा जे प्रकार आहे त्यांना आम्ही निपटू, ज्या पद्धतीने निपटायच्या लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल कशा प्रकारे आम्ही त्यांना निपटवलेलं आहे, आताही पुन्हा निपटू। नागपूर परिसरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी काँग्रेसमधून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग होत आहे, याकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधलंय। मी या सर्व जे पक्षप्रवेश झाले आधी आहेत त्यांच्या भावना मी विचारल्या। त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षात समन्वय नाही। काही तर लोक असे म्हटले वडेट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहायला तयार नाही, नाना पटोले वडेट्टीवारचं तोंड पाहायला तयार नाही,
दोघंही म्हणून सुनील केदार साहेबाला कोणी विचारत नाही, तिघंही म्हणून यशोमतीताईला कोणी विचारत नाही, चौघंही म्हणून सपकाळला कोणी विचारत नाही आणि पाचही म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती वाईट झाली आहे. त्यामुळे हा जो असमन्वय आहे पक्षामध्ये, जे काही त्यांची दरी पडलेली आहे, कार्यकर्ता संभ्रमात आहे. म्हणून कार्यकर्ता एक संघ मजबूत भाजपमध्ये पक्षप्रवेश करते आहे. मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होती, खूप लोकांची, कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा होती आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. करिता या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा आम्ही आदर करतो. मात्र वरिष्ठ या ठिकाणी निरीक्षक पाठवून या सर्वांशी चर्चा केल्या जाईल आणि या सगळ्यांना पक्षात दीर्घकाळ काम करण्याच्या आणि सामावून घेण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू. पक्षांतर्गत गटबाजी काँग्रेसला अजिबात नवी नाही. त्यामुळे सुनील केदारांबाबतच्या तक्रारीकडे किती गांभीर्याने बघितलं जाईल याबाबत अनेकांना शंकाच आहे. गल्ली ते दिल्ली घसरण होत असताना काँग्रेसच्या तिकिटासाठी आणि उमेदवारी मिळावी यासाठी होणारा हा झगडा चांगले संकेत समजणारेही कमी नसतील. त्यामुळे ठंडा करके खाओ हीच रणनीती यावेळीही वापरली जाण्याची जास्त शक्यता आहे. तुषार कोहळे सोबत रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.